हरि ओम। श्री रामचंद्रा करुणा समुद्र, ध्यातो तुझी राजस योग मुद्रा, नेत्री नये रे तुझ वीण निद्रा, कै भेटसी पा मजला सुभद्रा। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा बरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासित्वा बोध व्हावे, अपत्या परी पाजवी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, महाचतुर तो चतुरे ओळखावा। अनुभवी अनुभवी यास कळे, अलिप्त अलिप्तपणे निवळे, विदेहाचा देहभाव गळे, विदेही देखता। श्रीमद दासबोध निस्संदेह निरूपण नाम समास 9वा दशक आपण अभ्यासतो आहोत, की ज्याच्यामध्ये हा एकूण दासबोधाचा जो प्रभाव आहे हा मागच्या समासामध्ये ब्रह्मनिरूपण नाम समासामध्ये अतिशय सूक्ष्म योगज्ञानाच्या अवस्था, सोहम तेही मावळले असं ज्या शब्दांमध्ये स्वामी स्वरूपानंदांनी वर्णन केलं, की मी ज्ञानी आहे हे अनुभवाला आलं, म्हणजे ज्ञानस्वरूप स्वतःचं अनुभवाला आलं, त्याच्यानंतर ते ज्ञान मला झालेलं आहे अशा प्रकारचा भाव पण हळूहळू निघून गेला आहे साधना करता करता, आणि स्वरूपस्थिती प्राप्त आहे की आपण ज्ञानी आहोत अशा प्रकारचं वेगळं भान उरलेलं नाही। आणि मग चालता बोलता न मोडे आसन, न भंगे ते मौन गदा काळी या शब्दांमध्ये जे स्वामी स्वरूपानंदांनी वर्णन केलं की तशा प्रकारे ते तत्त्व स्वतःमध्ये विवरून घेतलेलं आहे आणि आता तत्त्वस्वरूपच होऊन गेलेलं आहे। मग आतली अवस्था काय आहे? बाह्य व्यवहार हा व्यवहाराच्या अंगाने बरोबर चाललाच आहे, पण त्याला समर्थाने असं म्हटलं आहे की आतलं जे मौन आहे ते आता भंगत नाही, मग अबोलण्याची साजे महापुरुषी, अशा महापुरुषाचं मौन्य अवस्था। मग तो काहीही करत असो नसो, एकांतात असो लोकांतामध्ये असो, आता मौन्य न भंगावे असं साधकांनी सूचना या समासाच्या शेवटी दिलेली आहे की आता मौन्य न भंगावे। आतमध्ये आत्मनिष्ठ अवस्थेमध्ये शब्द उठत नाहीत अशा प्रकारच्या अवस्थेला जायचा प्रयत्न करावा, करून काहीच न करावे, असो निशेष नसावे विवेकवळे, विवेकाची कास धरून राहायचं आहे। जोपर्यंत स्थिती प्राप्त नाही तोपर्यंत विवेक हा आधार घेऊन राहायचा आहे। असं म्हटल्यानंतर श्रोत्यांना समर्थ सांगत असताना प्रश्न निर्माण होतो की असं कसं असेल की ती व्यक्ती सर्व काही लोकव्यवहाराप्रमाणे करते आहे, सगळं काही नीट चाललेलं आहे, त्याच्या शरीरासंबंधी किंवा आजूबाजूच्या लोकांसंबंधी अनेक गोष्टी घडत आहेत आणि त्यामध्ये ती व्यक्ती सुखी दिसते, दुःखी दिसते, कधी चिडलेली दिसते, अनेक गोष्टी करताना दिसते, उपभोगताना दिसते, आणि आतमधली स्थिती हरतच नाही, असं कसं काय असेल? असं म्हटल्यानंतर समर्थांना तो मोठा एक प्रकारची शंका समर्थांपुढे मांडले की सकळ करूनी अकर्ता, सकळ भोगूनी अभोगता, सकळांमध्ये अलिप्तता येईल कैसी? तथापि तुम्ही म्हणता, म्हणजे समर्थांना म्हटलंय, योगी भोगून अभोगता, स्वर्ग नरकही आता येणे न्यायी, जन्ममृत्यू भोगिलेच भोगी। ज्याप्रमाणे सामान्य माणूस जन्माला येतो त्याप्रमाणे हाही जन्माला आला आहे, इतर सगळ्यांप्रमाणे संतांनाही देह ठेवावा लागतो,
आणि सगळं भोगूनसुद्धा तो अभोक्ता योगी कसं काय असेल? तर समर्थांनी असं म्हटलं आहे की थोडं सावधपणाने ऐका. वक्ता म्हणे सावध व्हावे, तुम्ही बोलता बरवे, परी हे तुमच्याच अनुभवे तुम्हा सगळे. सगळ्या कल्पना ज्ञानस्थितीबद्दलच्या आणि संतांच्या अंतस्थितीबद्दलच्या ह्या आपण जे काही अनुभवलं आहे त्याच्या आधारे करतो आहोत. त्यांनी असं म्हटलं की तुम्ही आजपर्यंत सगळं शब्दज्ञान अनुभवलं आणि शब्दज्ञान आतमध्ये किती जो नीट कळलेलं असलं, कन्सेप्ट म्हणून क्लिअर असले, तरी आतमध्ये एकूण ज्ञानाच्या बद्दल, खऱ्या ज्ञानाच्याबद्दल दारिद्र्यच आहे. म्हणून अशा प्रकारे ज्याला ज्ञानस्थिती कधी स्पर्श झालेला नाही त्याने त्या ज्ञानस्थितीबद्दल कल्पना केल्या तरी त्या अज्ञानामधूनच केलेल्या असल्यामुळे ते कसं असं असेल असं वाटत राहतं. म्हणून या समासामध्ये समर्थांनी कसं तुम्हाला कळेल तर योगी ओळखावा योगेश्वर आहे. त्या त्या क्षेत्रामधली तज्ज्ञ व्यक्ती जर का असेल तरच समोर एखादा ज्याप्रमाणे शास्त्रीय संगीताचं मैफिल असेल तर शक्यतो सामान्य माणसं ज्यांना काही कळत नाही ते जायलाच टाळतात की त्यांना त्यात बोर होतं. पहिली गोष्ट कारण कळत नाही हा मुख्य भाग असतो. आणि काही लोक आम्ही शास्त्रीय संगीताला जातो ह्याचं एक स्टेटस सिम्बॉल असतो. तिथे काही कळत नसलं तरी अरे ह्यांच्या गाण्याला गेलो होतो, सवाई गंधर्वला जाऊन आलो, तुला काय कळतं? नाही जाऊन आलो एवढंच कळलं. त्याप्रमाणे तिथे गेल्यानंतरसुद्धा त्यातलं जर का कळत नसेल आम्हाला तर तो आनंद प्राप्त होणार नाही जो जाणकार व्यक्तीला प्राप्त होईल. हे जसं प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. समर्थांनी या ओळीमध्ये योगी ओळखावा योगेश्वरे, योगी स्थिती कशी असेल तुम्ही योगी होऊन बघा मग कळेल. ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, ज्ञानी व्यक्तीला ज्ञानी व्यक्तीची पारख होते. महाचतुर तो चतुर्य ओळखावा. एखाद्या व्यक्तीने खूप प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमध्ये राजकारणी लोक आपण बघत असतो पेपरमध्ये की ज्या प्रकारे ते एकमेकांवर कुरघोडी करायचा प्रयत्न करतात, तो डाव टाकलेला आहे हे कळेपर्यंत गोष्टी निघून गेलेल्या असतात. त्यासाठी तो समजायला तुम्हाला एक बेसिक शहाणपणा त्या क्षेत्रातला असण्याची आवश्यकता आहे. हे जसं बाह्य क्षेत्रांमध्ये ॲप्लिकेबल आहे तसंच ज्ञानी व्यक्तीची अंतरस्थिती ज्या वेळेला आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे त्यावेळेला आम्ही त्या ज्ञानस्थितीकडे, योगस्थितीकडे थोडीशी वाटचाल तरी केलेली असणं अपेक्षित आहे. नाही तर या केवळ कल्पनेच्या गोष्टी राहतील आणि ते अनुभवाला मात्र कधीच येणार नाही. त्यांची अंतस्थिती आतून पूर्णत्वाने कळून जाणं त्यांच्या स्थितीला गेल्यावर आपल्याला कळेल. जसं गोंदवलेकर महाराजांच्या जीवनामधला तो प्रसंग आहे की महाराज आणि त्यांचे एक शिष्य हे संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्त बघत होते आणि ते सूर्यास्त दोघेही निशब्द होते आणि यांच्या मनात असं आलं त्यांच्याकडे बघता बघता महाराजांकडे की आपण यांना महाराज महाराज म्हणतो खरं, पण खरे आहात कोण हे? असा तो विचार मनात आल्यानंतर महाराजांनी मागे वळून बघितलं आणि म्हणाले मी कोण आहे खरं सांगू का? तर ओंकार असं ज्याला म्हणतात तो मी आहे. आता हे म्हटल्यानंतर पण असं काहीतरी ग्रेट वाटतं, ह्याच्या पलीकडे काहीही आकलनाच्या कक्षेत येत नाही. म्हणून तो मार्ग चालण्याचा प्रयत्न केल्यानंतर असं लक्षात येतं की ज्या गोष्टींसाठी आम्ही धडपडत प्रयत्न करतो, संयम ठेवा, उपभोग मर्यादित करा, कर्तव्यकर्म नीट करा, त्याच्याबद्दल आसक्ती मनात आली तरी ती ईश्वराला अर्पण करायचा प्रयत्न करा, ती अर्पण होत नाही करून पण, आणि ही व्यक्ती कशातच अलिप्त आहे हे करताना कळतं की ह्यांची ही स्थिती कितीही प्रगाढ असेल. त्याप्रमाणे ते महाराजांनीच आत्मज्ञानाचं वर्णन करताना एका ठिकाणी असं म्हटलं आहे की आज आम्हाला जे काही आम्ही आहोत असं वाटतं ते सगळं गेल्यानंतर जे उरतं ते म्हणजे आत्मज्ञान. मी म्हणजे जे काही आज मला वाटतं ते सगळं गेल्यानंतर जे उरतं ते आत्मज्ञान. बेलसरी महाराजांनी असं त्याच्यावर म्हटलं आहे की शंकराचार्यांचं जे आत्मषटक आहे, मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाहम, ह्या सगळ्या श्लोकांचं सार एका वाक्यात महाराजांनी आणलं की आज मला जे काही मी आहे असं वाटतं ते सगळं निरसून गेल्यानंतर जे उरतं
आतमधलं. अशा प्रकारे जो जो ज्ञाने गुप्त झाला, ज्ञानाच्या साह्याने म्हणजे अनुभव हळूहळू एक अनुभव तो मॅच्युअर करत जाऊन पुढचा अनुभव असं करता करता आत्मस्थिती प्राप्त झाली आणि त्याच्यामुळे व्यक्तिमत्वात्मक आविर्भाव पूर्णतः निघून गेला. जो जो ज्ञाने गुप्त झाला, अशा प्रकारे जो गुप्त झाला, जो विवेके विराला, जो अनन्यपणे उरला नाहीच काही. दिसतो तरी देहधारी, परी काहीच नाही अंतरी, तयास पाहता वरीवरी कळेल कायचं. म्हणून संतांचं एक शरीर आहे आणि त्या प्रकारे त्यांच्या एकूण प्राप्त परिस्थितीमध्ये ते राहता आहेत. काही वेळेला समाजाभिमुख आहेत, काही वेळेला एकांतात आहेत. ह्या सगळ्या गोष्टी बाह्य कृतींना संतांच्या चरित्रामध्ये फारशी किंमत नाही असं गोंदवलेकर महाराजांनीच म्हटलं. त्यांच्या प्राप्त परिस्थितीनुसार ते आहेत. मुख्य गोष्ट काय आहे? त्यांची अंतरस्थिती. आणि ती कळायला हवी असेल तर कळाया शोधावे अंतर. ती स्थिती प्राप्त करण्यासाठी त्यांनी जे जे काही केलं ते आमच्या आयुष्यामध्ये आम्ही इम्प्लिमेंट करून बघणं आणि त्यांचं अंतर शोधायचा प्रयत्न केल्यानंतर असं लक्षात येतं, कळाया शोधावे अंतर तव तो नित्य निरंतर, जयास धुंडिता विकार निर्विकार होते. त्यांची स्थिती समजून घ्यायचा प्रयत्न केल्यानंतर असं लक्षात येतं की हे फारच कल्पनेच्या पलीकडचं आहे सगळ्या गोष्टी. आणि त्याचं अनुकरण आम्ही करू शकत नाही, ते समजून घेणं पण अतिशय कठीण आहे. कारण त्या मार्गावर चालणं हा एकमेव त्याच्यावरचा उपाय आहे. ते आम्हाला कसं आकळेल याच्यासाठी. आणि म्हणून ज्या ज्या काही गोष्टी आम्हाला त्या तत्वापर्यंत घेऊन जातात तितकं आम्ही त्या ज्ञानी व्यक्तीच्या मूळ स्वरूपाचा अनुभव घेऊ शकतो, समजून घेऊ शकतो. स्वामीजींनी पण त्यांच्या आशीर्वचनात्मक त्या एका ऑडिओ क्लिपमध्ये असं जे म्हटलं होतं की जितका तुम्ही स्वकडे जायचा प्रयत्न कराल तितकं माझं अस्तित्व तुम्हाला अनुभवायला आहे. मी नाही असं नाहीच आहे असं जे त्यांनी म्हटलं आहे तत्त्वस्वरूपाने बोलणं चाललेलं आहे. क्वचित अशा गोष्टी महापुरुष स्वतःच्या स्वरूपाबद्दलच्या प्रकट करत असतात. एरवी सामान्य व्यवहार ज्याप्रमाणे आम्ही वावरतो त्याप्रमाणेच वावरताना दिसतात, परंतु अंतःस्थिती ही अतिशय तत्त्वस्वरूपच होऊन गेलेली आहे. हे म्हणजे तरी कसं करून बघा असं त्यांना म्हणायचं. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला ज्ञानीपुरुषांचं वर्णन चाललेलं आहे त्यावेळेला ते ज्ञानीपुरुषांचं वर्णन हे आम्ही आमच्या एकूण ज्या टप्प्यामधून त्यांना बघतो आहोत त्या पातळीवरून आम्ही करत असतो. पण यथार्थपणे जर का ज्ञानी व्यक्तीचं वर्णन करायला हवं असेल तर ज्या व्यक्तीने ते तत्त्वस्वरूप अनुभवलेलं आहे ती व्यक्ती ज्या वेळेला करते त्यावेळेला अंतरंग त्याची स्थिती निर्माण होते. म्हणून गोंदवलेकर महाराजांनी असं म्हटलं आहे की संतांचा चरित्रकार हा जन्माला यावा लागतो. महाराजांचा एकदा एक फोटो एकाने काढला आणि तो फोटो छान आला का आपण विचारतो कसा आला. त्याप्रमाणे फोटो महाराजांनी साधकांना दाखवला. हा फोटो बघितल्यावर काय वाटतं? तर एकाने असं उत्तर दिलं की महाराज नाम घ्यावं असं वाटतं. त्याच्यावर ते म्हटले हां मग फोटो बरोबर आलेला आहे की नाहीतर ते फीचर्स त्यांचे आणि त्यांची मुद्रा हे बघून आम्ही भारावून जातो. पण ते जे सांगताहेत ते आमच्या मनामध्ये उदित झालं असेल तर त्यांचं आम्ही यथार्थ दर्शन घेतो आहे असं त्याचा अर्थ होतो. आणि ते कळण्यासाठी ज्ञानी व्यक्तींचं ज्यावेळेला वर्णन केलं जातं त्यावेळेला ते अगदी ॲप्रोप्रिएट असतं. त्याचा विशेष अनुभव आज ज्या विशेष दिवशी आपण इथे ध्यानाला जमलेलो आहोत तो म्हणजे गजानन महाराजांचा प्रकट. आणि गजानन महाराजांसारख्या योगीराजांचं वर्णन करण्यासाठी त्या प्रकारची व्यक्तीच आवश्यकता आहे. कारण त्यांच्या त्या लीला सगळ्या समजून घेणं, त्याच्यामागचे भाव समजून घेणं आणि ते शिष्यांपर्यंत पोहोचवणं, साधक समाजापर्यंत पोहोचवणं याच्यासाठी त्यांचा चरित्रकार पण म्हणजे दासगणू महाराज आणि त्या चरित्रानंतर त्याचं जे इंटरप्रिटेशन आहे सगळ्या गोष्टींचं स्वामीजींनी केलं. मोठे उपकार स्वामींचे अनेक आहेत, त्यातला हा एक आहे की नाहीतर एक महात्मा म्हणून आम्ही नमस्कार करतो, पण त्यांच्या त्या लीलांमधून काय काय आम्ही शिकू शकतो साधक म्हणून आमच्या आयुष्यामध्ये हे प्रकट करण्यासाठी त्या स्थितीमध्ये असलेली व्यक्तीच ते करू शकेल. म्हणून श्री गजानन विजय भक्तिरसास्वाद हे त्याच्यामध्ये महाराजांच्या अगदी प्रकट होण्यापासून
ते त्यांच्या समाधीस्थ होण्यापर्यंत ज्या अनंत लीला महाराजांनी केल्या त्याचं यथार्थ वर्णन आणि त्याच्यामधले महाराजांचे भाव काय आहेत, ती गोष्ट होण्यामागची आणि त्याच्यामधून आम्ही काय शिकू शकतो, थोडा आस्वाद आपण या दिवशी आज इथे जमलेलो आहोत. त्यामुळे आपण ह्या समासामध्येच जे सांगितलेलं आहे योगायोगाने ते जुळून आलेलं आहे की योगी ओळखावा योगेश्वर आहे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वर आहे असं जे म्हटलं आहे. तर ज्ञानी व्यक्तीच्या स्थिती ह्या प्रकट करून सांगणं, समाजाला कळतील अशा स्वरूपात ते अव्यक्त भाव व्यक्त स्वरूपात आणणं, ह्याच्यासाठी जी करुणा संतांच्या मनामध्ये साधकांप्रती असते त्यातूनच हे सगळे भाव लिहिले गेले, प्रकट केले गेले. महाराजांनीच ते करून घेतले असं स्वामीजींनी त्या ग्रंथाच्या शेवटी म्हटलेलं आहे की निमित्त मात्र करून मला करून घेतलं गेलं. अशा प्रकारे ते लीन होणं हे पण संतांकडूनच शिकलं की ज्या वेळेला आजच्याच दिवशी तिथीने ज्यावेळेला शेगावमध्ये ते देवीदास पातुरकर की ज्यांच्या घरी तो कार्यक्रम होता, धार्मिक कार्यक्रम, आणि त्याच्यानंतर जेवणावळी उठत होत्या आणि त्या जेवणावळींच्या खाऊन झालेल्या पत्रावळी बाहेर पडलेल्या होत्या आणि बंकटलाल आणि दामोदरपंत कुलकर्णी दोघे तिथून चाललेले होते आणि एक व्यक्ती तिथे बसून हळूहळू एक एक शीत तोंडात घालते आहे. अशा प्रकारचं दृश्य बघितल्यानंतर त्या बंकटलालला असं वाटलं की ही व्यक्ती सामान्य नसली पाहिजे. असं वाटणं इन इटसेल्फ ही मोठी अद्भुत गोष्ट आहे. असं लक्ष जाणं, एकतर असं कडेला बसलेल्या एखाद्या भिकाऱ्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष जाणं, अंगावर कुठलंही वस्त्र नाही, दिगंबर अवस्थेत बसलेली आहे. बाह्य जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे की सगळं चातुर्य किंवा आपलं एकूण गुणवत्ता अंतःकरणातली झाकून टाकलेली आहे. चातुर्य लपवी, महत्त्व हारवी, पिसेपण मिरवी असं म्हटलं. पिसेपण म्हणजे वेडेपण, मुद्दाम कळूच नाही, लोकांचा संसर्ग येऊ नये अशा प्रकारे वेगळंच वागणं की ज्याच्याकडून महत्त्व प्राप्त होण्याची कुठलीही शक्यताच निर्माण न करणं. आणि अशा प्रकारची ती व्यक्ती एक एक शीत तोंडामध्ये घालते आहे असं म्हटल्यानंतर त्यांना असा संशय आला की अशा प्रकारे बसलेली ही व्यक्ती पूर्ण ज्ञानी असली पाहिजे. आणि ज्ञानी व्यक्तींची जी लक्षणं वर्णन केलेली आहेत की ते बालोन्मत्त पिशाच्यवत असे असतात, बालप्रमाणे असतात, बालकाप्रमाणे वागतात, उन्मत्ताप्रमाणे वागतात, पिशाच्याप्रमाणे वागतात लोकसंसर्ग टाळण्यासाठी, त्याप्रमाणे ही व्यक्ती असली पाहिजे. आणि रामकृष्णांचा तो प्रसंग आहे. रामकृष्ण ज्या वेळेला अलीकडच्या काळात म्हणजे त्यांच्या साधना पूर्णत्वाला गेलेली होती पण पुढे कार्य ॲक्च्युली सुरू व्हायचं होतं, अशा फेजमध्ये रामकृष्ण माझी हे जातीचे मज भेटो कोणी अशा भावाने जे जे कोणी साधू कलकत्त्यात किंवा त्या परिसरात येत असत त्यांना मुद्दाम भेटायला जात असत. हृदयराम त्यांचा भाचा होता, त्याला आधीच पाठवत की कसं आहे ते बघून ये आणि मग त्याच्या मागून आपण जात. तर त्याच्यामध्ये एकदा रस्त्याच्या कडेने एक व्यक्ती अशाच प्रकारे उन्मत्तवत वागत असताना रामकृष्णांना असं वाटलं की ही ज्ञानी असली पाहिजे आणि त्याच्यावर त्यांचा पाठलाग केला. आणि आधी तो काही ती व्यक्ती रामकृष्णांना दाद देत नव्हती आणि पण नंतर मात्र हे पिच्छा सोडेना, त्यावेळेला ते म्हटले हो मी पूर्ण ज्ञानी आहे. मग कसे प्राप्त होईल ते असं म्हणाले की त्या व्यक्तीने असं म्हटलं रामकृष्णांना की ज्या वेळेला गंगेतलं पाणी आणि आपल्या घरातलं पाणी, लोट्यातलं पाणी हे एक आहे, तितकंच पवित्र आहे असं ज्ञान होईल, त्यावेळेला पूर्ण ज्ञान झालं असं समजावं. त्याच्यावर विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की हा भावनात्मक भाग नाही आहे की गंगेचं पाणी जेवढं पवित्र तेवढंच आमच्या घरातल्या भांड्यातलं पाणी पवित्र, हा भावनात्मक भाग नसून ही आतली स्थिती ज्यावेळेला पूर्णत्वाला जाईल की जे प्राप्त करायचं आहे अशा तीर्थक्षेत्रांमध्ये जाऊन ते माझ्या आतमध्येच आहे हे ज्यावेळेला अनुभवाला येईल त्यावेळी अमुक एक गोष्ट पवित्र आणि अमुक एक गोष्ट अपवित्र किंवा तुलनेने कमी पवित्र असा भाव निघून जाईल. म्हणून एक भावनात्मक भाग आहे की गंगेचं पाणी आणि आमचं पाणी पवित्र सारखंच आहे असं वाटत नाही आतमधून. पण पवित्र होण्यासाठी गंगेकडे जाण्याची आवश्यकता नाही, मीच नित्य पवित्र आहे, ज्ञानस्वरूप आहे, हे ज्यावेळेला अनुभवाला येईल त्यावेळेला सर्व गोष्टीचं पावित्र्य हे आतमध्येच आहे हे लक्षात येईल. म्हणून तो प्रवास घडण्यासाठी हा सगळा भाग महाराजांच्या चरित्राचा पण की ज्यावेळेला तशा प्रकारे त्यांना विचारलं गेलं की तुम्हाला काही
जर का अन्न हवं असेल तर आम्ही देण्याची व्यवस्था करतो. त्याच्यावर महाराजांनी वळून बघितलं. स्वामींनी असं त्याच्यावर लिहिलं आहे की ते वळून बघितल्या त्या पहिल्या नजरेने ती नजरच जणू काही तेजस्वी पण दाहक नाही अशा प्रकारचा नुकताच उगवलेला बालरवी बालसूर्यासारखा ती नजर पाहून एका पहिल्या नजरेत ती व्यक्ती भक्त होऊन गेली. आणि ती भक्त झाल्यानंतर काय करावं, अशा व्यक्तीशी वागावं कसं, मर्यादेने कसं राहावं हे उपजत आतून स्फुरत गेलं. आणि हा प्रसंग अद्भुत वाटतो, पण त्या बंकटलालांचं एकूण आंतरिक रीतीने असणारी सात्विकता ही महाराजांसारख्या योगी पुरुषाला, पूर्णत पुरुषाला ओळखण्यासाठी सुद्धा काहीतरी एलिजिबिलिटी लागते की सहज बसल्यानंतर सुद्धा त्याचे दिव्यत्व कुठेतरी आमच्या अंतःकरणात स्पर्श व्हावं, ही व्यक्ती ज्ञानी आहे असं वाटावं. आणि महाराजांच्या लीलेला प्रारंभ या प्रसंगापासून होतो आहे. त्यामुळे बंकटलालांचे लीलेचाच भाग आहे, पण अख्ख्या ते भक्त होऊन गेले आणि त्याच्याबरोबर लाखोंनी असलेल्या भक्त समुदायावर आणि साधक समुदायावर असलेले ते त्या प्रसंगाचे उपकार आहेत की अशा प्रकारची ज्ञानी व्यक्ती आहे आणि तिचा लीला कार्य इथून सुरू होत आहे. आणि त्याला निमित्त मात्र म्हणून ते बंकटलाल होत आहेत की त्यांना असं वाटावं की तुम्हाला अन्नाची आवश्यकता आहे का. तसं म्हटल्यानंतर महाराजांनी असं उत्तर दिलं की तुम्हाला आवश्यकता असेल तर आणा. आणि कशा प्रकारे ते अन्न खाता आहेत, भिकारी ज्याप्रमाणे किंवा आशेने आलेली व्यक्ती की ज्या हव्यासाने ते खाईल तसं न चालता एक एक शीत तोंडात घालणं, उदरभरण हे जाणीचे यज्ञकर्म, अशा प्रकारे अन्न ग्रहण करणं हे पण ब्रह्मकर्म चाललेलं आहे, अशा भावनेत राहणं हे साधकांना शिकवणं चाललेलं आहे. आणि त्याच्यानंतर महाराजांना पाणी आणून देण्याची व्यवस्था केली. ते सुगंधी पाणी आणून दिल्यानंतर महाराजांनी ते अभ्यारून तिथे गुरांसाठी असलेल्या हाळामधलं म्हणजे टाकीमधलं पाणी तसंच ते प्याले. आणि असं का पिता, हे तुमच्यासाठी सुगंध पाणी आणले, तर त्याच्यावर ते असं म्हणाले की हे सगळं ब्रह्मानेच तत्व सगळं भरलेलं आहे आणि म्हणून हा भेद की हे सुगंधी पाणी हे घाणेरडं पाणी असा भेद राहिलेला नाही. असं म्हणणं प्रवचनाच्या ठिकाणी बसून ही वेगळी गोष्ट आहे आणि प्रत्यक्षात कोणी ऑफर करत असताना ते टाकून स्वतः ते पाणी ग्रहण करणं ज्ञानी व्यक्तीचंच लक्षण आहे. म्हणून जे आतमध्ये आहे, बोले तैसा चाले असं नसून स्वामींनीच एका ठिकाणी असं म्हटले की चाले तैसा बोले, अशा प्रकारची संतांची अवस्था असते की स्वतःची स्थिती क्वचित व्यक्त करून दाखवणं. आणि ती व्यक्त होत असताना त्यांचे सगळे अंतर्भाव अंतःकरणातले हे त्या लीलांमधून प्रकट होत जाणं पुढे की ज्या वेळेला ते नरसिंगजी म्हणून अकोटला एक सत्पुरुष होते आणि ते सत्पुरुष त्यांना भेटायला गजानन महाराज स्वतः तिथे गेले. हे संसारी होते आणि सगळा लौकिक सांभाळून प्रबोधन करत असत. महाराजांपेक्षा वयाने मोठे होते, पण महाराजांना ते स्वतःचा मोठा भाऊ मानत असत. आणि ज्यावेळेला ते आले, मोठ्या आनंदाने प्रेमाने ती चर्चा झाली आणि रात्रभर महाराज त्यांच्या घरी होते आणि रात्रभर दोघंही अशा प्रकारचे दोन ज्ञानी व्यक्ती ज्या वेळेला एकत्र येतात, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्याप्रमाणे म्हटले की जवळिकेची सरोवरे, दोन अगदी जवळ असणारी सरोवरं ज्यावेळेला उचंबळतात त्यावेळी पाणी हे परस्परांमध्ये कालवलं जातं, तसं हे महापुरुष ज्या वेळेला एकत्र येऊन भेटतात त्यावेळेला त्यांचे भावांचीच देवाणघेवाण होईल, दुसरं काय होईल. आणि त्याच्यानंतर महाराज तिथे आले आहेत ही वार्ता सर्वदूर पसरायला लागली. तसं लोक यायला लागले. ते बघितल्यानंतर सकाळी महाराज त्यांच्या एकूण अवधूत वृत्तीप्रमाणे निघून गेले. नरसिंगजींना मात्र स्वामींनी असं म्हटलं आहे की लौकिक सांभाळून राहणं भाग होतं, त्यामुळे ते सगळे उपचार घ्यावे लागले. पुढे पण समर्थांचा अवतार अशा प्रकारे महाराजांचं जे वर्णन केलं गेलेलं आहे की बाळकृष्णबुवा रामदासी की जे रामदास स्वामींचे अनन्य भक्त आणि ते आणि त्यांची पत्नी हे दोघीही रोज दरवर्षी सज्जनगडची वारी करत असत, तिथून बाळापूरहून. आणि त्याच्यामध्ये पंढरपूर, कल्याण, जाम म्हणजे समर्थांचं जन्मस्थान, कल्याण स्वामींचं जन्मस्थान, ह्या सगळ्या तीर्थक्षेत्रांना दर्शन घेत सज्जनगडावर येणं, तिथे काही काळ राहणं, उपासना करणं, परत जाणं, असं आयुष्यभर चालवलेला क्रम हा आता वयाची 60 उलटल्यानंतर आता शक्य नाही करणं शारीरिक स्थितीने. या जाणीवेने सज्जनगडावरच असताना त्यांच्या डोळ्यामधून पाणी आलं आणि पुन्हा पुढे येऊ शकणार नाही.
तर त्याला समर्थांनी स्वप्नामध्ये येऊन असा दृष्टांत दिला की याच्यापुढे इथे यायची आवश्यकता नाही, पुढच्या वर्षी जिथे राहतो आहेस तिथेच उत्सव कर, मी नवमीला तुला दर्शन देईन. आणि त्याप्रमाणे आश्वस्त होऊन हे दोघे पती पत्नी परत आले आणि प्रतिपदेपासून म्हणजे आधी 9 दिवसांपासून नवमीपर्यंत, दास नवमीपर्यंत तो उत्सव मोठ्या आनंदाने केला. आणि समर्थाने आश्वासन दिलेलं आहे त्या अर्थी ते येतील अशा भावात आणि उत्सुकतेमध्ये असताना नवमीच्या दिवशी दुपारी गजानन महाराज तिथे हजर झाले. आणि त्याच्यावर गजानन महाराज आले आहेत म्हटल्यानंतर त्यांना आनंद झाला की समर्थांनी येतो म्हटलंच होतं, आता गजानन महाराज पण आलेत, अजून एका संतांचे पाय लागले आपल्या घराला. तर त्याच्यावर गजानन महाराजांनी जय जय रघुवीर समर्थाचा गजर करून मनाचे श्लोक म्हणायला सुरुवात केली आणि अहिल्या शिळा राघवी मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. ह्याचं असं म्हटल्यानंतर स्वामींनी हाच श्लोक का निवडला असेल गजानन महाराजांनी, एवढे मनाचे श्लोक आहेत, सुंदर सुंदर आहेत. तसा भाव व्यक्त करताना असं सांगितलं आहे की अहिल्या ज्याप्रमाणे स्वतःच्या उद्धाराची वाट बघत तिला कुठे जाणं शक्य नव्हतं ऋषींच्या शापामुळे, स्वतः जिथे आहे तिथेच ती रामाची वाट बघत बसली होती की तो येईल आणि मला पावन करून जाईल. त्याप्रमाणे ही व्यक्ती आता समर्थांच्या भेटीला तिथे कुठे जाऊ शकत नव्हती, आहे तिथे समर्थांची वाट बघत बसली होती. त्याप्रमाणे मी आलो आहे असा तो भाव गजानन महाराजांनी व्यक्त केला. आणि गजानन महाराजांना बघून ते दोघेही त्यांना नमस्कार करायला म्हणून पुढे गेले. आणि त्या उत्सुकतेने नमस्कार करता करता त्यांना असं दर्शन झालं की गजानन महाराज नसून प्रत्यक्ष समर्थच आहेत. आणि त्याने भांबावल्यासारखं होऊन ज्यावेळेला पुन्हा खरं आहे का हे अशा भावाने बघायला गेले त्यावेळेला गजानन महाराज आणि पुन्हा भावाने नमस्कार करायला गेल्यानंतर पुन्हा समर्थ, असं नक्की कोणाचं दर्शन होतं आहे हे कळेनासं झाल्यानंतर त्यावेळेला गजानन महाराज त्यांना असं म्हणाले की त्यावेळेला समर्थांच्या रूपाने मीच गडावर होतो आणि आता तुला मी वचन दिलं होतं त्याप्रमाणे आलेलो आहे दर्शन द्यायला. आणि महाराजांना मोठ्या आनंदाने आत घेऊन गेले, पूजा केली. पण तरी पण त्यांच्या मनामध्ये एक अशी शंका होती की गजानन महाराजांनी असं म्हटले की समर्थ मीच आहे, पण समर्थांनी असं कुठे सांगितलं की गजानन महाराज मीच आहे. म्हणून त्या आनंदात पण शंकाग्रस्त मनामध्ये त्यांना झोप लागली आणि रात्री स्वप्नामध्ये येऊन समर्थांनी सांगितलं की गजानन महाराजांच्या रूपाने मीच आहे. आणि असं म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळे संदेह निवारण केलेले आहेत. आणि आता त्यांना नमन करून पुढचा जो उत्सव होता तो सगळा आनंदाने पार पडला. अशा प्रकारच्या अनेक लीला महाराजांच्या या एकूण चरित्रामध्ये ज्या घडल्या आहेत त्या अनुभवण्याचं आणि त्याच्यामधून काही गोष्टी शिकता येतील. आणि त्या शिकत असताना ज्ञानीपुरुषांची जी स्थिती आहे ती आम्हाला थोडी तरी आमच्या आकलनाच्या कक्षेत आणणं आणि त्याच्यामधून केवळ ते ग्रेट आहेत असं म्हणून आमचा आणि त्यांचा नंतर त्या ग्रेटनेसला नमस्कार केल्यानंतर काही संबंध उरत नाही, तसं न करता आमच्या आयुष्यामध्ये जी उपासना आम्ही करतो आहोत. गोंदवलेकर महाराजांनाच एकाने असं विचारलं होतं की अनेक प्रकारे तेच वही नाम कुछ और असं जे म्हटलं गेलेलं आहे संतांकडून की नाम रामाने जे घेतलं किंवा रामाचं नाम जे संत घेतात किंवा आम्ही घेतो, नाम तर एकच आहे पण एका व्यक्तीच्या बाबतीत ते पूर्णत्वाला घेऊन जातं आहे आणि एका सामान्य साधकांच्या बाबतीत मात्र आम्ही अजून फारसा फरक आमच्यामध्ये पडलेला नाही आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की नाम तेच असलं तरी नाम घेणारा कुछ और होत जातो जर का श्रद्धेने घेतलं तर आणि समजून घेतलं तर. म्हणून जी उपासना आम्ही करतो आहोत ती उपासना आम्हाला ज्ञानस्थितीकडे नेते का असा आम्हाला क्वेश्चन केला पाहिजे. आणि जर का ती तितक्या इफेक्टिव्हली नेत नसेल त्यामध्ये उपासनेमध्ये काही उणं आहे असं नसून आमच्या समजुतीत अजून तितका फरक पडलेला नाही. आणि ती समजूत कशी वाढवता येईल याच्यासाठी सत्संगाची आवश्यकता आहे. सत्संग याचा अर्थ प्रत्यक्ष संतांचा संघ आणि दुसरं म्हणजे संतांचं वाङ्मय हे एका वेळेला भाविकतेने आम्ही वाचणं हा एक भाग झाला. दुसरं म्हणजे आमच्यात बदल करण्यासाठी आम्ही ते वाचणं. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वाध्यायाची आवश्यकता काय आहे हे वर्णन करताना असं म्हटलं आहे की मूल ज्यावेळेला बॉल खाली आपटतं, चेंडू खाली आपटतं त्यावेळेला ते जमिनीला मारावं म्हणून आपटत नसतं, ते आपटून स्वतःच्या हातात ती कॅच घेता यावी म्हणून मारत असतं. त्याप्रमाणे स्वाध्याय आम्ही जो करतो तो स्वाध्याय हा आमच्याच हातातलं तत्त्व आमच्याच हातात परत मिळावं म्हणून करायचा असतो. अशा प्रकारे एका बाजूला साधना
आणि ती साधना अधिकाधिक जिवंत होण्यासाठी तो भाव जास्तीत जास्त काळ आमच्या अंतःकरणात तो राहिला तर ती साधना जिवंत होते. नाहीतर ध्यानासारख्या अंतरंग उपासनेचं पण कर्मकांड होऊन जातं की रोज पाऊण तास आमचं चुकत नाही. काय कौतुक आहे त्याच्यामध्ये. संतांचं सदोदित ते होतं. आम्ही करतो हे चुकत नाही. ॲप्रिसिएशन मनामध्ये असायला हरकत नाही काही वेळेला, किंवा संत करत असतात ते घ्यायला हरकत नाही, पण त्याचा परिणाम जो व्हायला पाहिजे की आत्मस्वरूपावर काही काळ निश्चळ राहता येणं. आणि तसं आम्हाला राहता यायला लागलं की ती अवस्था किती डेलिकेट आहे, किती कठीण आहे. आणि संत सगळा लोकव्यवहार पार पाडत असताना पण तिथून हलत नाहीत. म्हणजे ते किती प्रगाढ स्थितीला असतील अशा प्रकारे त्यांची ओळख त्या स्वरूपाची आणि त्यांच्या स्थितीची आम्हाला व्हायला लागली की त्या संतांचं जे ग्रेटनेस आम्ही आधी मान्य करून चाललो होतो किंवा भाविकतेने मानत होतो ते आम्हाला अनुभवायला यायला लागतं. आणि तो प्रवास होण्यासाठी म्हणून हा सगळा जो साधनेचा भाग आहे किंवा स्वाध्यायाचा भाग आहे, हा सगळा आम्ही आमची स्थिती अधिकाधिक उन्नत करून घेण्यासाठी म्हणून केला पाहिजे. हे या समाजामधून समर्थांना सांगायचं आहे की ज्या प्रकारे त्या त्या क्षेत्रामधली तज्ज्ञ व्यक्ती हीच समोरच्या व्यक्तीमधलं कौशल्य ओळखू शकते, त्याप्रमाणे संतांच्या अवस्था जर का कळायच्या असतील, त्यांचं आकर्षण वाटतं आहे, पण त्या कळण्यासाठी थोडं त्या मार्गावर आम्ही चालून स्वतःला त्या कळण्यासाठी योग्य करून घेण्याची आवश्यकता आहे. तो प्रवास घडावा, त्या प्रेरणा मिळाव्यात म्हणून ह्या सगळ्या समासाचा उद्देश आहे. ह्याच्या पुढचा जो भाग आहे की त्याच्यासाठी जे जाणपणं म्हणजे थोडं शहाणेपण अंतःकरणाला पाहिजे ते समर्थांनी पुढच्या समासामध्ये वर्णन केलं आहे, ते आपण पुढच्या वेळेला बघूया. आणि आजच्या या सेशनची सांगता आज या विशेष दिवशी महाराजांचं, गजानन महाराजांचं जे आवडतं पद होतं ते संपदा म्हणेल आणि ते ऐकून आपण थांबूया. हरिओम तत्सत. भोलानाथ दिगंबरा भव दुःख